म्हणजे मी पहिला विरोधातच होतं, म्हणजे हे करायचं. नमस्कार मंडळी, टेस्टी चवमध्ये तुमचे स्वागत आहे. ती यायला पण नकार होता आणि आम्ही करण्याला पण नकार होता, असं होतं. मग ते यूट्यूबवरनं शिकत पहिला यूट्यूबवरनं शिकून कसं यूट्यूब चॅनल काढायचं हे पहिला मग चॅनल काढलं पहिला. म्हणजे ही जॉबवरनं येऊन 5-5:30 नंतर ना आम्ही 11-1 वाजायचा जास्त. आम्हाला आपल्याला बघताना वाटतंय आपल्याला हे, पण त्यामागचे भरपूर हे कष्ट आहे. म्हणजे मॉनिटाईज व्हायला 1 वर्ष लागलं आणि फर्स्ट पेमेंट व्हायला परत 1 वर्ष लागलं. म्हणजे 2 वर्ष आम्ही नुसती काम करत होतो. मी कसं हातात घेतली करायला, की एकच रेसिपी माझी तेवढी निघाली. अचानक माझ्या मिस्टरांची नोकरी गेली, मग माझ्याकडं सोर्स मी एकटीच, म्हणजे माझी जॉबवरच सगळं चाललेलं. मग आता ही रेसिपीचं मुलं चॅनल काढतात म्हणतं, ह्याला नेमकं खर्च आला. एकदा रेसिपी करायला एकदा आमच्याकडं पैसेसुद्धा नसायचे. त्यावेळी स्टार प्रॉडचं म्हणजे बोलवल्यावर काय आनंद झाला हे खूप आनंद झाला. भागामध्ये गेस्ट शेफ म्हणून आपल्याकडे आलेले आहेत, ज्यांनी कोल्हापूरचा अस्सल झटका महाराष्ट्राला दाखवला, अशा सुषमा हनुमंत गुरव. मस्त वाटलं त्यावेळी. म्हणजे मला आता कळालं की त्यावेळी मी जर नाहीच म्हटले असते तर माझं खूप म्हणजे हे झालं असं, तोटा झाला. हाय, हॅलो आणि नमस्कार. मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. आईच्या हाताची चव आणि मुलाच्या कल्पनेतून साकार झालेलं टेस्टी चव नावाचं एक पेज आहे आणि जे प्रचंड व्हायरल आहे, लोकांपर्यंत पोचलेलं आहे. तर या पेजच्या मागचे जे 2 चेहरे आहेत महत्त्वाचे, ते म्हणजे आई आणि मुलगा. तर आई सुषमा गुरव आणि मुलगा सिद्धार्थ गुरव यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. चला तर मग. नमस्कार. नमस्कार. तारा न्यूजमध्ये मी तुम्हा दोघांचंही खूप स्वागत करते. धन्यवाद तुम्हाला. आम्हाला इथं बोललो होतं, तुमचं पण धन्यवाद. धन्यवाद. आपण डायरेक्ट प्रश्नाकडेच वळूया. नेमकी ही कॉन्सेप्ट सुचली कशी, की बाबा रेसिपीचे अनेक पेजेस आहेत किंवा अनेक व्हिडिओज पडत असतात, तरी कल्पना कशी सुचली नेमकी? म्हणजे ॲक्च्युली मलाच, मी ज्यावेळी 10वीला होतो त्यावेळी मलाच यूट्यूब चॅनल चालू करायचं होतं. म्हणजे टेक चॅनल असं मला त्यावेळी चालू करायची आयडिया होती, पण मी ते काय करू शकलो नाही. मग त्यावेळी रेसिपीचे पेजेस पण त्यावेळी म्हणजे ट्रेंड होते, ग्रो होत होते. मग मम्मीला, दीदीला माझ्या म्हटलो की आपण हे करूया काय. मग त्यातनं एक सुरुवात नवीन काहीतरी होऊ शकते असं मला वाटलं त्यावेळी. मग ह्या दोघींना घेऊन मी ते एक रेसिपीचे चॅनल चालू केलं त्यावेळी 2021 2021ला. हां मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा पहिला व्हिडिओ करत होता त्यावेळी नेमकं मनात काय सुरू होतं? मला सोशल मीडियाची एवढी काही माहिती नव्हती त्यावेळी, त्यामुळं म्हणजे हा म्हणत होता, पण मला माहिती नसल्यामुळे त्याचं एवढं काय महत्त्व मला समजलं नाही. मी थोडंसं म्हणजे काय म्हणायचे, मुलांचा अभ्यास वगैरे आहे, दुर्लक्ष होईल अभ्यासाकडं. आणि मी कुठलंही बघताना जरा आर्थिक सोर्स, म्हणजे यातून काय आर्थिक मिळायला पाहिजे आपल्याला. किंवा आता रेसिपीचं करायचं म्हणजे खर्च आहे. आता एक रेसिपी नॉनव्हेजची करायची म्हटल्यावर तर साधारणतः 500-600 रुपये खर्च आहे. त्यामुळं मला कसं व्हायचं, म्हणजे मी पहिला विरोधातच होतं, म्हणजे हे करायचं. तरी बऱ्यापैकी ह्यानं मला ते पटवून सांगितलं. सारखा म्हणायचा, म्हणजे यांना होकार माझा द्यायसाठी सारखं म्हणायचं. मग माझं कसं, माझे जरासं म्हणजे आपली कशी मानसिकता असते, म्हणजे कुठंतरी आपल्याला आर्थिक पाठबळ मिळेल यातनं. मग हा म्हणायचा मला की मम्मी आज तुझा एकटीचा रिचार्ज भागणार, नंतर तुझा दोघांचा भागणार, नंतर लाईट बिल भागणार. मग ठीक आहे म्हटलं, असू दे. पण मला पण हे करत मी पण एक 4-5 व्हिडिओ केले आणि मला ते काय मिळण्यापेक्षा नंतर माझं पण कसं झालं, आज माझ्याकडं 5 लोक आलीत, 5 सबस्क्राईब केले, उद्या बघ ते 10 केलीत, 15 झालीत. मग मी जे करते किंवा ही मुलं करतात ते लोकांना आवडतंय असं मला वाटतं. साहजिक आहे, ती गृहिणी असल्यामुळे कसं सगळ्या गोष्टी ती म्हणजे घरचं सगळं आर्थिक बाजू ती सांभाळत होती. मग ते आर्थिक नियोजन तिला सगळं बघायचं होतं. मग ते तिच्याच पद्धतीनं तिला मी समजून सांगितलं की हे म्हणजे ह्यात कसं आपण ग्रो होऊ शकतोय पुढे. मग नंतर ते तिला पटलं, नाहीतर सुरुवातीला नकार होता पूर्ण तिचा. म्हणजे नकार म्हणजे माझं, जेणेकरून यांचा अभ्यासात दुर्लक्ष, म्हणजे ती यायला पण नकार होता आणि आम्ही करण्याला पण नकार होता, असं होतं. सुरुवातीच्या काळामध्ये रेसिपीज करत असताना नेमक्या अडचणी काय आल्या होत्या? अडचणी म्हणजे काय झालं माहिती आहे काय, माझं आता अचानक माझ्या मिस्टरांची नोकरी गेली. मग माझ्याकडं सोर्स, मी एकटीच, म्हणजे माझी जॉबवरच सगळं चाललेलं. मग आता ही रेसिपीचं मुलं चॅनल काढतात म्हटलं, ह्याला नेमकं खर्च आला. एकदा रेसिपी करायला एकदा आमच्याकडं पैसेसुद्धा नसायचे.
म्हणजे अशी होती साधीसुद्धा रेसिपी करायची म्हटली तर पैसे नसायचे. मग परत मला सगळं म्हणजे माझ्यापुढं एक प्रश्नचिन्हच उभं राहायचं. मुलं सांगणार, मुलं लिस्ट देणार, मम्मी हे पाहिजे, मम्मी ते पाहिजे, पण आणणार मीच ना. मग ते पैशाचे सोर्स पण नव्हते, त्यामुळे मला जरा म्हणजे हे रेसिपीचं जरा अवघड वाटायचं त्यावेळी. पण 2 वर्ष आम्ही म्हटलं पेमेंट 2 वर्षांनी चालू झालं आमचं. पण 2 वर्ष आम्ही फक्त हे सबस्क्रायबर वाढत गेले त्या ह्याच्यावर की नाही आम्ही करत राहिलो. आणि म्हणजे हे असाच प्रवास आमचा. लोकांनीच तसं आम्हाला थांबवलं त्या प्लॅटफॉर्मवर. थांबवलं. म्हणजे त्यावेळी सुद्धा आम्ही म्हणजे मी मुलांचं काय काढायचं, पण शेवटी हे आर्थिक बाजू मला सांभाळायला लागायची. त्यामुळं मला वाटायचं असं म्हणजे आता रेसिपी यांची कुठली नॉनव्हेजची जरी असली तरी किमान 500 रुपये तरी नॉनव्हेजच्या रेसिपीला पाहिजे, 500 ते 600. म्हणजे एकदा आम्ही त्या रेसिपी पण स्किप केल्यात, ती स्किप करून कुठली सिंपल करायची असं पण केलंय. पण तो व्हिडिओ गेला पाहिजे त्या दिवशी, तो व्हिडिओ गेला पाहिजे. पण मग नंतर पैसे आल्यावर तो व्हिडिओ बघूया असं पण आम्ही पुढे ढकललेला आहे. पहिला काय म्हणतात, पहिला पदार्थ कोणता केला होता हे सगळं नाही होईच्या नादामध्ये? पहिला आमचा सहजच असं घरी खायला म्हणून आणलेलं चिकन 65 असंच त्यांनी चेहरा वगैरे काय दाखवला नव्हता आणि चिकन 65 केला आणि टाकला. आणि मग अपलोड झाल्यानंतर मला यानं दाखवलं मम्मी असं असं हे आहे. मग त्यानंतर एक मला मध्ये 2-3 व्हिडिओ दुसरे पडले. मग रक्तीचा व्हिडिओ केला, रक्तीचा व्हिडिओ व्हायरलच झाला, एकदम व्हायरल झाला. मग त्यानंतर मग मला पण म्हणजे आवड निर्माण झाली यामध्ये करायचं. मग मी मी जॉब करून करते, मग त्यामुळं सुट्टी दिवशी मी करायची. हां. मग तुम्ही जेव्हा पहिला व्हिडिओ शूट केला, मग त्याचं एडिटिंग, ह्या सगळा प्रवास मला ऐकायला आवडेल. म्हणजे सुरुवात करताना तर मला काही टेक्निकल नॉलेज नव्हतं की कसं चॅनल काढायचं हे पण मला माहीत नव्हतं कसं काढायचं असते. मग ते यूट्यूबवरनं शिकत पहिला यूट्यूबवरनंच शिकून कसं यूट्यूब चॅनल काढायचं हे पहिला, मग चॅनल काढलं पहिला. मग एडिटिंग मला पहिल्या व्हिडिओला काहीच येत नव्हती. मग जे मी क्लिप्स घेतले त्या क्लिप्स वापरूनच मी पहिला एडिटिंग म्हणजे शिकलो. पहिला व्हिडिओ मी ते शिकतच पहिलाच व्हिडिओ बनवला आणि मग युट्यूबला तो पहिला पोस्ट केला. म्हणजे टेक्निकल नॉलेज काही नसताना मी सुरुवात केली ती सगळं. आम्ही काय जाऊन रेसिपी करणार फक्त, बाकीचं सगळं सर्वा सिद्धार्थच आहे. मग सुरुवातीच्या काळामध्ये साधारण एखादा व्हिडिओ तयार करण्यासाठी म्हणजे त्याचे शॉर्ट्स असू देत किंवा सगळ्या अँगलनं आलं पाहिजे, ह्यामध्ये वेळ जातोय असं वाटत नव्हतं का? होय, खूप वेळ जायचा. म्हणजे एकदा कसं आता ही त्यावेळी जॉब करत होती त्यामुळे आम्ही कसं लॉंग व्हिडिओ पोस्ट करतो त्यावेळी आम्ही म्हणजे आत्ता जिथं करतोय आत्ता म्हणजे ज्या फ्रिक्वेंटली आम्ही करतोय व्हिडिओ त्याच्यापेक्षा जास्त त्यावेळी आम्ही व्हिडिओ पोस्ट करायचो. म्हणजे ही जॉबवरनं येऊन 5-5:30 नंतर ना आम्ही 11-1 वाजायचा जास्तीत जास्त. म्हणजे एखादी रेसिपी असली तर कमीत कमी 4 ते 5 तास तरी लागतातच त्या रेसिपी शूट करायला. मग ते आमचं त्यावेळी स्ट्रगल त्यावेळी ते चालूच होतं की मग काय बोलायचं हे काढायचं लिहून, मग ती स्क्रिप्ट काढायची काय सांगायचं असं बोलायचं मग मी असं, मग ते सांगेल तसं आम्ही बोलायचं. आता एवढा वेळ लागत नाही पण ते पहिलं भरपूर रिटेक व्हायचे सुरुवातीच्या काळामध्ये, भरपूर रिटेक व्हायचे. मग ते भरपूर वेळ निघून जायचा त्यात. मग असा कुठला पदार्थ होता की ज्यावेळी प्रचंड वेळ लागला, रिटेक झाला, असा पदार्थ कुठला होता? ती आठवण ऐकायला मला आवडेल नक्कीच. एक दिवस आम्ही असंच मटण थाळी केलेली. मटण थाळी मी जॉबवरनं कोल्हापुरी मटण थाळी, मग सगळंच दाखवायचं होतं त्यामध्ये. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, आपली मटण थाळी म्हणजे सगळंच आलं त्यामध्ये, सुकं, भात. मग मी 6:30 वाजता आम्ही शूट चालू केलं. मग सगळं करायला जवळजवळ आम्हाला 11-11:30 वाजले. आम्ही वाटते सगळं आवरून सर्विंग वगैरे करून 12:30-1ला जेवलेलो. 1ला जेवलेलो. म्हणजे आपल्याला व्हिडिओत वाटतंय की एक 5-6 मिनिटाचा व्हिडिओ आहे पण ती 5-7 तासाची मागं मेहनत असते त्याच्यात. आपल्याला बघताना वाटतंय आपल्याला हे, पण त्यामागचे भरपूर हे कष्ट आहेत. आणि आपलं कोल्हापुरी म्हणजे चांगलं व्हावं. आपलं कोल्हापुरी हा बाहेरची लोकांना पण आवडतंय, त्यामुळे ती एवढी जबाबदारी असते ना, ती रेसिपी चांगली झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही मगाशी बोलला की सुरुवातीला तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत होता, पण सध्या ट्रेंडिंग म्हणायला गेलं तर इंस्टाग्राम आहे. मग तुमचा हा उलटा प्रवास कसा काय की बाबा पहिला यूट्यूब मग इंस्टाग्राम? म्हणजे मला इन्स्टा माहीतच नव्हतं त्यावेळी. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे असं काय माझं प्लॅनिंग नव्हतं की पहिला म्हणजे यूट्यूब करायचं, इंस्टा करायचं, म्हणजे काहीच माहिती नव्हती. टेक्निकल नॉलेज काहीच नव्हतं. फक्त यूट्यूबवर एक अर्निंग सोर्स आहे, म्हणजे यूट्यूब ॲडसेन्सचं अर्निंग होतं, त्यामुळे पहिला यूट्यूब मी केलं. मग टेक्निकल नॉलेज काय नव्हतं, म्हणजे अल्गोरिदम कसं वर्क होतं ते काय माहीत नव्हतं. फक्त व्हिडिओ करायचं, पोस्ट करायचं एवढंच माहीत होतं.
मग ते करत करत गेल्यानंतर ना मग कळायला लागलं ब्रँड्स काय असतात, ब्रँड्स कुठं म्हणजे अप्रोच करतात. मग इंस्टाग्रामवर जास्त ब्रँड्स अप्रोच करतात. मग त्यासाठी मग इंस्टाग्रामवर आम्ही स्विच झालो. 2 वर्षांनी काढला आपण हां तेच की. ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये नेमकं आता म्हणजे यूट्यूब मोस्टली आता लोक त्या अर्थानेच बघतात की बाबा आर्थिकदृष्ट्या एक चांगला प्लॅटफॉर्म आहे यूट्यूब म्हणजे. तर तुमचं नेमकं कशा प्रवास होता की बाबा किती काळानंतर ते मॉनिटाईज झालं किंवा काय कसा होता प्रवास नेमका? म्हणजे आता 2021ला आम्ही चालू केलं. ते मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण करायला आम्हाला 1 वर्ष लागलं. आणि 1 वर्ष नंतर ना 2022ला तो क्रायटेरिया पूर्ण झाला आणि फर्स्ट पेमेंट याला 2023ला फर्स्ट म्हणजे मॉनिटाईज व्हायला 1 वर्ष लागलं आणि फर्स्ट पेमेंट व्हायला परत 1 वर्ष लागलं. म्हणजे 2 वर्ष आम्ही नुसती काम करत गेलो. ते 2 वर्ष आम्ही म्हणजे सलग काम करत होतो, कंटिन्युटी. अच्छा, त्यावेळी असं वाटलं नाही का की बाबा आपण इतकं करतोय, स्वतःचा वेळ पैसा देतोय, तर काय नाही असं हे पुढं म्हणजे चांगलं यश बघायचं होतं म्हणून त्यामुळे काय वाटलं नाही. ते मला मी तुम्हाला म्हणजे बोलले हिचं- फक्त जसे सबस्क्राईबर वाढायला लागले तसं मला पण आवडायला लागलं. काय नाही मिळेनात लोकांना, आपण जे करतोय ते आवडतंय. आज मी त्याच लोकांच्यामुळे मी इथं तुमच्या म्हणजे ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्या बाबतीत सांगायचं म्हणजे एवढा हे 2 वर्षाचं तुम्ही म्हटला त्यात म्हणजे मेन पेशन्स होते. ते हिचं कौतुक मेन करावं, कारण की मी काय करू शकतोय मला माहित होतं काहीतरी होणार, पण हिनं एवढं 2 वर्ष काम करणं सतत ते म्हणजे मोठं एक गोष्ट होती माझ्यासाठी. ते तिनं केलंय. तरी म्हणाय गेलं 2021 पासून मी 365 दिवस काम करते. म्हणजे सुट्टी नाही म्हणजे घेतली. सुट्टी नाही कधीच नाही घेतली. म्हणजे सातत्याने जर काम करत राहिलं तर नक्की त्यातून यश मिळतं. बरोबर. फक्त पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. ठेवणं गरजेचं. मॅडम मला आता एक प्रश्न विचारायचा थोडा गमतीशीर की तुमच्या सगळेच व्हिडिओज आम्ही बघत असतो, पण असा कुठला व्हिडिओ करताना एखादी रेसिपी चुकली आहे किंवा फसली आहे असं काही किस्सा आहे का? आहे की तसं माझी बर्फी, खोबऱ्याची आपली बर्फी केलेली मी, ती जराशी म्हणजे असं बिघडलेली. माझं थोडंसं म्हणजे पाक मागं पुढे झालं त्यामुळे बिघडला तो. अशी तेवढीच झाली. बाकी मी असं म्हणजे एक क्रिएटर काय करतात म्हणजे ती रेसिपी एकदा करून बघतात घरात आणि मग म्हणजे कॅमेऱ्यासमोर करतात. पण तसं माझ्याकडे वेळ नसतोय. मी कसं हातात घेतली करायला, ती एकच रेसिपी माझी तेवढी बिघडलेली. मग तुमचं तुम्ही बोलला की तुम्ही जॉब करून त्यावेळी रेसिपी करायचं, मग आताही हेच शेड्यूल आहे की? आताही हेच शेड्यूल आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही एका आठवड्याचं 1-2 दिवसाची सुट्टी घेत नाही? नाही रविवार सोमवार आमचं सगळं आठवड्याचं शूट करतो. सोमवारी 2 शूट करायचे असं आहे. बर. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही आता मी पाहिलं की म्हणजे तुम्ही यूट्यूब म्हणा इंस्टाग्रामवरनं सुरुवात केली आणि डायरेक्ट स्टार प्रवाहावरती पोहोचला, तर तो प्रवास मला ऐकायचा आहे. त्यावेळी स्टार प्रवाहाचं म्हणजे बोलवल्यावर म्हणजे काय आनंद झाला हे खूप आनंद झाला. म्हणजे आता मग मी त्या बाबतीत म्हणजे ह्या माझ्या फॉलोअर्स सबस्क्रायबरांचं पहिल्यांदा मी त्यांचा आभार मानतो. त्यामुळेच मी त्या स्टेजवर जाऊ शकले आणि तिथं गेल्यानंतर पण फार छान वाटलं, मस्त वाटलं. त्यावेळी म्हणजे मला आता कळालं की त्यावेळी मी जर नाहीच म्हटले असते तर माझा खूप म्हणजे हे झालं असं तोटा झाला, खूप म्हणजे नुकसान झालं. सुरुवात आपण कसं करतो एक आर्थिक सोर्स म्हणून करतोय. आर्थिक सोर्स म्हणून करते म्हणजे काही मला काय माहित आहे आता हे आपल्याला माहीत नसतंय. म्हणजे मुलांचं पण थोडंफार म्हणजे ऐका पाहिजे. आता कसं सोशल मीडियाचं जास्त हे आहे, जे आता आमच्या एजला असं एवढं माहीत नसतंय ते. पण काय मुलांच्या सुद्धा थोड्या गोष्टी आपण समजून सांगून म्हणजे आपण बघितल्या पाहिजेत त्या. म्हणजे त्यामुळं की नाही मला आता मी जर त्यावेळी नाहीच म्हटले असते तर आता इथं नसते तुमच्यासमोर. बरोबर आहे. म्हणजे सुरुवात आपण म्हणजे एक म्हणजे आपल्याला काय एक आनंद असतो की आर्थिक सोर्स काहीतरी होतो यातून, पण तिथून जर पुढे गेल्यानंतर म्हणजे जे लोकांचं प्रेम मिळतंय, म्हणजे लोकांकडून जो रिस्पॉन्स असतोय, असं हे TV शो म्हणले म्हणजे टीव्हीवर जाणं हे गोष्ट म्हणजे मोठीच होती. म्हणजे तिला खूप आनंद झाला. म्हणजे एक इन्कमपेक्षा तो आनंद मोठाच होता की म्हणजे आपण जे बघतोय चॅनल डेली तिथं आपल्याला त्यांनी हे केलं, अप्रोच केलं आपल्याला तिथं ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलं. ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला या चॅनलनं खूप दिलं. मला आता ओळख चांगली दिली. मी पूर्वी म्हणजे KMTनं जाते, माझं अपडाऊन रोज कागल टू कोल्हापूर आहे. मग पूर्वी मी KMTनं जात होते. मी पूर्वी सामान्य असं होतंय, मला कोण ओळखत नव्हतं. पण आता मी ती जाऊ शकत नाही. आता म्हणजे मला अगदी टेस्टी चव नावानं ओळखतात. टेस्टी चवच्या काय काकी, ते एवढं भारी वाटतंय की नाही. म्हणजे अगदी चॅनल सहित की नाही काकी म्हणून हाक मारतात मला. खूप म्हणजे या चॅनलनं मला एक ओळख छान दिली. म्हणजे मध्ये मी तिला म्हणजे ती जाऊ नकोस म्हणून सांगितलेलं मी ते म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टनं. पण एक दिवस गेलती ती तर एवढी तिला गर्दी कंडक्टर सहित सगळी म्हणजे ती गोळा झाली ती. त्यामुळे नाही आता KMT नाही, मी गाडीनंच जाते. पण काय त्यावेळी प्रसंगाला मी जातो म्हटलेला KMTनं,
पण मी त्यानंतर नाही गेले. म्हणजे कसं माहिती आहे का, मग या चॅनलनं ओळख छान दिली, एवढी लोक ओळखतात. आता जरी म्हणजे कोण जर आता आमच्यात दोघं करताना तिसरा जर व्यक्ती आला तर त्यांना विचारतात, ते सांगत येतात, अहो काकी तुमचं चॅनल म्हणजे विचारलं आम्हाला, आमच्या पाहुण्याने विचारलं, असं सांगत येतात. म्हणजे एवढी ओळख छान दिली. मला तुम्हाला विचारायचं आहे की बाबा कॅमेरासमोर दिसणं, कॅमेरावरती काम करणं ही खरं तर तशी बघायला गेली तर सोपी गोष्ट आहे, कारण ते दिसत राहतं काम. पण बॅक कॅमेरा जेव्हा आपण सगळ्या एडिटिंग करत असतो सगळ्या गोष्टी, तर मला तो प्रवास ऐकायचा आहे तुमचा. तो म्हणजे माझी सुरुवात जर सांगायला झाली तर काय, मला पहिला सांगितलं की मला काही नॉलेज नव्हतं टेक्निकल. जसं जसं प्रत्येक व्हिडिओ करत गेलो तसं तसं म्हणजे ही जशी इम्प्रूव्ह होत होती फ्रंट कॅमेरा, तसं मी पण मागे इम्प्रूव्ह होत गेलो. हां म्हणजे ह्यांची कशी रेसिपीची तयारी असायची, त्यावेळी मला पण एवढं नॉलेज नसल्यामुळे मी माझा पण वेगळा अभ्यास असायचा की कसं शूट करायला केलं पाहिजे, एडिटिंगमध्ये काय काय आणि नवीन आपल्याला करता येते. मग हे शिकतच आपण ह्यात म्हणजे इथंपर्यंत आपण आलो. त्याचे कष्ट भरपूर आहेत. आम्ही काय रेसिपी केली, आमचं काम संपलं. परत तो शूट व्यवस्थित करायचा किंवा कुठला हे करायचं, कुठले व्हिडिओ डिलीट करायचं, त्याला भरपूर काम आहे आमच्यापेक्षा. आणि तो व्हिडिओ म्हणजे लोकांना व्यवस्थित असा दिसला पाहिजे, ही जबाबदारी त्याची आहे. मला प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं करत असताना तुमचं जे किचन आहे प्रचंड कमाल आहे, लोकांना खूप आवडतंय, तर ती कॉन्सेप्ट नेमकी कशी सुचली? ती आम्ही घरचे, हे दादानेच सगळे डोकं आहे त्याचं. आम्ही आणि स्वतः ते आम्ही घरच्या घरी ते स्वतः आम्ही हे नसतं म्हणजे हे काय आमचं गाव कसं बुदरगड तालुक्यात आम्ही आहे, खेडेगावातलेच तिथं आहे. त्या जसं कसं पद्धतीनं. घर आहेत त्या पद्धतीनेच मला ते म्हणजे असं आपल्याला वहीवर चित्र काढून तशा पद्धतीनंच करायचं, चित्र काढून आपलं ते असं केलं. एक गौंडी एक घेऊन आम्ही स्वतः राबलेलं आहे तिथं. म्हणजे म्हणजे काय असं स्वतः सगळी घरची माझी मित्र वगैरे ते सगळ्यांनी मित्रांनीच बनवले आमच्या सगळ्या. म्हणजे काय पेंटिंग असतील, वारली पेंटिंग असतील, तर मित्रांनी सगळं केलंय माझ्या ते. अच्छा, नाही कमाल. तुमचं किचन लोकांना इतकं आवडतंय की, आणि त्यात सगळ्या तुमच्या रेसिपी चुलीवरच्या असतात, तर काय नेमकं ह्याच्या मागचा हेतू काय, की बाबा चुलीवरतीच का करता तुम्ही? कसं आहे, चुलीवरच्या जेवणाला एक वेगळीच चव आहे. म्हणजे पूर्वीपासून जरा कष्ट आहेत, धूर जातोय डोळ्यात, मेकअप हे होतं, ते फार कष्ट आहे. आता या काटाच्या साड्या घालून चुलीसमोर म्हणजे आता या उन्हाळ्यात तरी हे होत, पण चुलीवरच्या जेवणाला एक वेगळीच चव आहे. हळूहळू ते चुलीवरचं आता कमी होत चाललंय, पण आता गॅसच्या ह्याच्यामुळे चुलीची ओळख पण चांगली झाली आता. सगळे आम्हाला म्हणतात, तुमचं काय, आम्हाला कमेंट्स पण येतात, काकी तुमचं काय तटत नाही. त्यामुळे चुलीवरचं कसं आम्हाला सवय पण होती चुलीवरची. सोडा माझं गाव खेडेगावात असल्यामुळं त्यामुळे एवढं काय वाटत नाही. लोक आता परत कसं पारंपरिक बघायला आवडतंय, चुलीवरचं असलं की चुलीवरचं बघायला आवडतंय. पूर्वीचं जीवन आता लोकांना आवडतंय असं आम्हाला म्हणजे दिसतंय आमच्या ह्याच्यात. आता इतक्या सगळ्या रेसिपी तुम्ही बघत असतात, तुम्ही एखादी कुठली ट्राय केली आहे का? केल्या की फसली की चांगली झाली? नाही, चांगली झाल्या. मिसळ केली. मिसळ एक ब्रँडच प्रोडक्ट होतं ते मिसळचं मी केलते एकदा रेसिपी. थोड्या छोट्या मोठ्या रेसिपी करतो, एवढं काय मला परफेक्ट जमत नाही, पण छोट्या मोठ्या केल्यात रेसिपी. आता 2021ला हा प्रवास सुरू झाला, 2026 सुरू आहे आता, तर ह्या प्रवासाकडे बघताना काय वाटतं नेमकं? कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे एवढ्या वर्ष आता मी पण हिला शब्द दिलता की काहीतरी होईल चांगलं. म्हणजे मला आता मी सेफ झालो एक प्रकारे, की म्हणजे शेवट आउटपुट जर काय मिळालं नसता तर हिनं मला म्हणजे वेळ वाया गेला असता अशा दृष्टीनं हे केलं. पण ते कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. एवढं कष्ट केलं, ही जी मेहनत होती, बहिणीची माझ्या मेहनत होती, ती सगळं कष्टाची हे झालं. तुम्ही काय सांगाल मॅडम? अनेक महिला सध्या घरी असतात किंवा असं स्वतःची कला लोकांसमोर मांडणं एक चांगलं माध्यम आहे खरं तर यूट्यूब सारखं, तर तुम्ही काय सांगाल अशा महिलांना? माझा विचार म्हटला तर महिला ही रणरागिणी आहे. तुम्हाला म्हटलं तर कुठलीही महिला असू दे, मीच असं नाही, कुठलीही महिला असू दे, एखादं कुठलं काम हातात घेतलं तर ती पूर्ण करते. फक्त ह्या सोशल मीडियावर जर असेल तर माझ्यासारखं असं म्हणजे निर्णय घ्यावा, म्हणजे कुणाला जर करायचं असेल तर कुठलीही म्हणजे थोडं संयम ठेवावा लागतोय, पण यश हे असतंच. त्यामुळं कुठल्याही धाडसं म्हणजे जर सोशल मीडियामध्ये असू दे, कुठलं पण असू दे, पण म्हणजे धाडसानं उतरलं तर नक्की आहे. म्हणजे मी उदाहरणावरून सांगतो की म्हणजे महिला कशा आता तरुण वयातल्या महिलांना काय सांगणार, त्यांनी करिअर करतातच त्या व्यवस्थित, पण ज्या 30 आहेत 35 म्हणजे 40 त्या महिलांचं म्हणजे मी म्हणजे जसा अनुभव घेतलाय, तर त्या काय करतात की मुलांवरच पूर्ण डिपेंड होतात. तिथनं पुढे ते सोडून देतात स्वतःच काय असेल ते. म्हणजे हा माझं पुढं मुलगा करेल असं मला ते म्हणजे मला त्याला म्हणजे नकार आहे की तुम्ही असं डिपेंड राहू नका.
तुम्ही तुमचं म्हणजे वय काय आपलं करू शकतोय आपण पण म्हणजे 30-35 काय एवढं वय नाही म्हणजे त्यात पण तुम्ही तिथनं पण सुरुवात करून आता मम्मीनं आमच्या 40-45 मध्ये सुरुवात करून आता ती इथंपर्यंत पोहोचली म्हणजे वयाची काही मर्यादा नसत्या करिअर करायला वयाची मर्यादा नसते तुम्हाला इच्छा पाहिजे म्हणजे तेवढं कष्ट थोडंफार करायला लागणार कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि एक आवडतं क्षेत्र असेल तर काही कष्ट करायला काय एवढं वाटत नाही हा आणि आता जसं त्यांनी काय केलं पाहिजे हे सांगितलं तसं तुम्ही बिहाइंड द कॅमेरा काम करत असता काय चुका टाळल्या पाहिजेत असं वाटतं किंवा जर नवीन आमचे प्रेक्षक जर काय सुरू करू इच्छित असतील तर काय टाळणं गरजेचं आहे असं वाटतं टाळणं म्हणजे असं म्हणजे टेक्निकल नॉलेज मला नाही म्हणून चालू म्हणजे करणार नाही मी असं म्हटलं नाही पाहिजे लोकांनी म्हणजे माझ्या उदाहरण मी सुरुवात केली मग शिकत गेलो म्हणजे माझ्या अनुभवातनं जे म्हणजे एका गोष्टीतलं 100% नॉलेज असणारा आणि त्यातलं एक मिनिमम नॉलेज असणारा तर तो मिनिमम नॉलेज असणारच पुढे जातोय म्हणजे माझ्या अनुभवातनं सांगतो कारण की तो म्हणजे हे करतोय इम्प्लिमेंट करतोय म्हणजे तुम्ही चालू करा सुरुवात करा मेन म्हणजे नंतर ऑटोमॅटिक तुम्हाला सगळं कळत जाते गोष्टी आता मी सुरुवात केली त्यावेळी मला काहीच हे माहीत नव्हतं इंस्टाग्राम काय असते ते माहीत नव्हतं हे यूट्यूब तेवढं थोडीफार माहिती होती पण जसं जसं ह्यात आपण काम करत जातो तसं ऑटोमॅटिक आपल्याला ती माणसं मिळत जातात आणि आपलं म्हणजे पूर्ण कळत जाते आपलं काय प्रोसेस आहे ती असं टेस्टी चवनं तुम्हाला नाव ओळख पैसे सगळंच दिलं पण वैयक्तिक आयुष्यात म्हणजे मी म्हणून माझ्यात काय बदल झाला असं वाटतं दोघांनाही माझं तर कॉन्फिडन्स म्हणजे वाढला एवढं माझ्यात हे झाल्याबद्दल माझं तर कसं आहे मी पूर्वीपासून माझी कष्टाची म्हणजे माझी सवयच आहे कष्टाची त्यामुळं मला कसं म्हणजे एवढं कष्टाने हे केल्यासारखं चॅनल आज एवढं ग्रो झालं आहे आज आता तुम्ही आम्हाला टेस्टीचं म्हणजे तुम्ही बघितला आणि तुम्ही आम्हाला इथं बोलवलं हेच भारी वाटते मला आणि माझं फक्त एकच आता परत मुद्दा मी घेते महिलांच्या बाबतीत आता माझ्याबरोबर चॅनल काढलेली बरीच जणं कसं असतंय काढले की थोडं संयम ठेवायला लागतं म्हणजे आमच्या बरोबरची चॅनल बंद सुद्धा पडली आमच्या पुढं होती मग कुठलाही हे म्हणजे चॅनल काढलं किंवा कुठलंही काम करताना थोडाफार जरा संयम ठेवावा लागतो म्हणजे आत्ता काढलंय आणि आत्ता लगेच यश म्हटलं तर नाही मिळत यशाची पायरी हे करायला बरेच अडथळे येतात बरेच आता आम्हाला सुद्धा भरपूर अडथळे आलेत पण आम्ही कुठलंही हे केलं नाही आता हे आमचे सबस्क्रायबर फॉलोअर्स ही आमची फॅमिलीच आहे त्या फॅमिलीसाठी आपण काम करतो ते पण असं फॅमिली ॲज अ फॅमिली असं ट्रीट करतात आम्हाला दादा काकी मग त्यामुळे त्यांनी आमच्या व्हिडिओची वाट बघतात त्यांच्यासाठी आम्ही अपलोड केलाच पाहिजे हे आम्हाला जबाबदारी आता आमची जबाबदारी वाढली आता मग आता तुम्ही जो कंटेंट ठेवला की बाबा उन्हाळीचं शिक्षण उन्हाळ्या ह्याच्यामधले वाळवण वेगळे असतात किंवा जे काही सणावाराचं मग त्यात ठरल्याप्रमाणे आता वर्षाचं एक ठरलं असेल ना की किचनमध्ये हा पदार्थ तयार होणारच तो म्हणजे सीझनलच असतंय ते त्यावेळी ते लोक वाट बघत असतात ना आता उन्हाळी रेसिपीचं म्हणजे करतात ज्यांना कोणाला करायचे असतात आज तिखट सांडगे काकी तिखट सांडगेची टाकली नाही काकी ही टाकली नाही पापड लोकांच्याच कमेंट आधी आम्हाला प्रश्न पडायचा काय करायचं आता लोकांच्याकडूनच कळतंय काकी ही पाहिजे रेसिपी आणि माझ्या इथं म्हणजे भरपूर पारंपरिक रेसिपी असतात माडग्याची वगैरे म्हणजे ज्या अशा आता ह्या मुलांना तर काय माहीतच नाही आहेत आमच्यापर्यंत ठीक होतं पण हे माहीत नाही आता माडगं म्हणजे काय पण त्या रेसिपी परत हे बघायला मिळाल्यावर आमच्या काळच्या किंवा माझ्या आधीच्या पण लोकांना ते बघायला आवडतंय असं बरेच काही रेसिपी माझ्या बघून मुली शिकलेल्या आहेत मुली सांगतात की त्यांच्या आयांना सुद्धा माहिती नाही की कुणाकडून शिकल्या एकदा अशीच कमेंट आलेली की माझ्या आईला सुद्धा माहिती नाही की मी कुणाकडून शिकलो काकी मी सगळ्या रेसिपी तुमच्याकडून शिकली मग ती भारी वाटते आमच्या प्रेक्षकांना आता हे जास्त काय म्हणतात उत्सुकता आहे की तुमच्या रेसिपी तर बघतच असतोय पण टेस्टी चवच्या काकू काय हॉटेल वगैरे काय असा काही विचार वगैरे केलाय का काहीतरी सुरू करा फक्त म्हणजे चालू आहे आमचं काम त्या बॅकएंडला फक्त म्हणजे गडबड न करता एक काही दिवसांनी आम्ही काहीतरी एक लॉन्च करणार आहे लवकरच म्हणजे फक्त रेसिपी नाही तर टेस्ट सुद्धा चाखायला मिळणार आहे तर त्यांनी एवढा आम्हाला म्हणजे एवढा सपोर्ट केला तर लोकांसाठी पण आम्हाला करायचं आहे काय ना काय तर नक्कीच तुम्ही आज तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतक्या मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारलात खरंच मनापासून खूप आभार मानते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते तारा न्यूजकडून मॅडम तुम्ही सुद्धा आम्हाला तारा न्यूजमध्ये बोलण्याची संधी दिली आमचं मत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद आज आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आले होते टेस्टी चव या
पेजवरती जे अनेक व्हिडिओज टाकतात, तुम्हाला चवीची काय म्हणतात नवीन नवीन रेसिपी देतात. तर आज त्यांनी इतक्या मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारलेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असेच मी नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असते, तर ते पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा.